नमस्कार. आपण पाहत आहात जगचा आवाज. आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. मी मोहन माने पाटील. तरुणांचा संघर्ष आणि यशाचा ध्यास. जत तालुका राज्यातील सर्वात मोठ्या तालुक्यापैकी एक. दुष्काळ, आर्थिक अडचणी, शेती आणि पशुपालनावर अवलंबून असलेली अनेक कुटुंबे. घरची परिस्थिती बेताची असली तरी इथल्या तरुणांचा स्वप्नांना मात्र मोठी उंची आहे. आई वडिलांचे कष्ट, घरची जबाबदारी आणि भविष्याची चिंता या सगळ्यावर मात करत आज अनेक तरुण 12वी नंतर पोलीस भरती, आर्मी भरती आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी कठोर मेहनत घेत आहेत. पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री उशिरापर्यंत मैदानावर घाम गळणारी ही मुलं फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी लढत आहेत. शेकडो नाही लाखो तरुण भरतीसाठी मैदानात उतरतात. त्यामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणं हे मोठं आव्हान असतं. म्हणूनच शारीरिक फिटनेस, मानसिक ताकद आणि आत्मविश्वास खूप महत्त्वाचा ठरतो. या तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी अकॅडमीचे प्रशिक्षक, गुरुवर्य आणि पालक सातत्याने मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे अनेक मुलांमध्ये नव्या उमेदीने पुढे जाण्याचा प्रेरणा निर्माण होत आहे. यावेळी अनेक तरुणांनी आपल्या संघर्षाच्या आणि मेहनतीच्या कथा मांडल्या. त्याचे अनुभव ऐकून इतर मुलांनाही नक्की प्रेरणा मिळेल. तसेच औंढी गावचे कुस्ती पैलवान आणि उत्कृष्ट अँकरिंग करणारे कोडक साहेब यांनी आपल्या मनोगतातून तरुणांना मेहनत, शिस्त आणि जिद्दीचा संदेश दिला. आज आपण सर्वांना एकच आव्हान, अशा मेहनती मुलांना योग्य मार्गदर्शन करा, त्यांना प्रोत्साहन द्या, कारण हीच मुलं उद्याचा सक्षम भारत घडवणार आहेत. अशाच प्रेरणादायी बातम्यासाठी जतचा आवाजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. वगैरे सगळं सांगतो. आम्ही सकाळी 5:15ला उठतोय. तसं तर 4ला उठतोय. 4 ते 5 अभ्यास करतोय. 5 वाजून ते 15 मिनिटापर्यंत आवरतोय. 5 वाजून 15 मिनिटापासून ते 7 वाजेपर्यंत आम्ही ग्राउंड करतोय. 7 वाजता रूमला जाऊन 8:30पर्यंत आम्हाला ब्रेक असतोय. आणि आम्ही सगळेजण हे सगळे आपली भाव असल्यागतच आहे तिथली पोरं. आणि त्यामुळं कसं आहे, 8 वाजेपर्यंत आवरून 8:30ला सगळेजण एका मनात सगळेजण अभ्यासाला जातात. आणि तिथं अभ्यास 10:30 वाजेपर्यंत अभ्यास करतोय. 10:30 वाजेपर्यंत अभ्यास करून 11पर्यंत जेवणाला आम्हाला टाईम देतात. या आमच्या अकॅडमीचं नाव सह्याद्री करिअर अकॅडमी जत, श्री शिंदे सरांची अकॅडमी ती. 11 वाजेपर्यंत जेवण करून 11 वाजता आणि 11 ते क्लास करतोय. 1 ते 2:30 वाजेपर्यंत सर आम्हाला झोपायला टाईम देतात. आणि 2:30 ते 4:30 आणि मॅडमची बॅच करतोय. 4:30पर्यंत ते 4:30 ते 15-20 मिनिट इकडे तिकडे वॉशरूमला जाऊन यायचं. परत 5:30पर्यंत अभ्यास करून 6पर्यंत आणि ब्रेक. 5:30 ते 6पर्यंत आणि ब्रेक. 6 ते आणि परत 8 वाजेपर्यंत अभ्यास. 8 नंतर अभ्यास करून झाल्यावर नंतर 8 ते 8:30 जेवण करायचं. ग्राउंडवर किती वाजता? ग्राउंडवर सकाळी 5:15 ते 7 सगळे सगळी पोरं सकाळी तेवढंच. आणि संध्याकाळी काय घेतात ग्राउंडवर? त्यात स्प्रिंट असतात, स्लो फास्ट असते, कंटिन्यू असते. परत स्प्रिंटा कितीच्या पण लागू शकतात. एमसीडी वर्कआउट असते. परत डिप्स, पुलअप्स, रनिंग पोरांसाठी पुलअप्स इकडे रनिंग वगैरे असते. रनिंग वगैरे असते. आणि सगळे तालुके कुठल्या गावचे असतात मुलं? लय लांबची मुलं आहेत. केनी आहेत लातूरचे, लातूर, केनी इकडचे आहेत. आम्ही खाली दरीबडचे, लास्ट कर्नाटक खाल्लीतले, त्याने आसिंगी, असं म्हणजे वेगवेगळ्या तालुक्याची पोरं आहेत. संघर्ष चालू आहे. होय, चालू आहे. हा, तुम्ही सगळे ग्रॅज्युएट आहेत? ग्रॅज्युएट सिनियर आहेत, काही ज्युनियर आहेत. आता ह्याने म्हणलं कुठे गेले त्याने सिनियर आता सध्या आमच्यात. आम्ही म्हणजे सिनियर रिस्पेक्ट देतात काय?
देणार की आता कसं आहे शेवटी आमच्यापेक्षा जास्त त्यांना अनुभव असतो रिस्पेक्ट द्यायला Senior- सिनियर पोर कसं सगळ्यांना समजावून घेतात समजून घेतात ओके. असं बेस्ट ऑफ लक तुमच्या या हा करत राहा. थँक्यू ओके, तरुण पुराणा तुमचा संदेश आहे. ओके, थँक्यू. थँक्यू सर. डन. मी कुस्ती निवेदक अरुणदादा कोडक आवंडी आज या ठिकाणी या ग्राउंडवरती या पंचक्रोशीतील या जत तालुक्यामध्ये विविध भागातील मुलं एक प्रॅक्टिससाठी येतात, सरावासाठी येतात. रनिंगची असू द्या, ॲथलेटिक असू द्या, कुस्ती असू द्या, विविध क्षेत्रामध्ये आपला जत तालुका जरी दुष्काळी असला परंतु एक परमेश्वरानं ह्यातल्या मुलांना एक शक्ती दिली आहे. त्यांच्या पंजामध्ये रनिंगमध्ये आपला तालुका धावण्याच्या स्पर्धेमध्ये मी आज तागायत बघत आलेलो आहे. नेहमी स्पर्धेमध्ये धावण्याच्या स्पर्धेत क्रमांकाला असतो. ऑल इंडिया चॅम्पियन मुलं बरीच आहेत, काय मुलं नॅशनल आहेत. अशी भरपूर आपल्या या तालुक्यामध्ये तुम्हाला मुलं बघायला मिळतील. आणि त्याचबरोबर जत तालुका हा कुस्ती क्षेत्रातला सुद्धा एक माहेरघर म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. तुम्ही आज कोळीगिरी बघा, येळदरी बघा, औंढी लोगाव घ्या, कुंभारी घ्या, शेगाव घ्या, माडग्याळ घ्या, पूर्व भागात घ्या, बरेच मुलं पैलवान मुलं आहेत. तरी या आपल्या तालुक्यातल्या सर्व जनतेने या मुलांना सर्वांनी प्रोत्साहन करावं, सहकार्य करावं. कारण का की येणारी पिढी आपली बलदंड झाली पाहिजे, सशक्त झाली पाहिजे, निरोगी झाली पाहिजे आणि निर्व्यसनी झाली पाहिजे. आपण एवढ्यासाठी सर्वांनी ह्या मुलांना सहकार्य केलं पाहिजे. विविध संस्था असतील, सेवाभावी संस्था असतील, यांनी सर्वांनी आपण या मुलांना सहकार्य करूया. ही जी काय मंडळ अकाडेमी चालवतात त्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांना सुद्धा सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. कारण का खरोखर जर बघितलं या तालुका फार हा महाराष्ट्रामध्ये मोठा आहे, परंतु तेवढ्या ताकदीची मुलं ह्या भागामध्ये तयार झाले. हे जत तालुका माळ रानावरचा तालुका आहे, दगडा धोंड्यातला आहे, डोंगरातला तालुका आहे. म्हणून इथल्या मुलांना आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि ही मुलं आपली नॅशनलला गेली पाहिजे, त्यांना उद्या रोजगार मिळाला पाहिजे विविध संस्थेतून. म्हणून आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावं. माझी एवढीच अपेक्षा आहे आणि माझे 2 शब्द मी पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ओके, धन्यवाद.